शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. कशी काय यूट्यूब फॅमिली? मस्त, तुम्ही पण मस्तच असणार, मी पण मस्त. घ्या काळजी पाण्या पावसाची, वारं वादळाची. सगळेजण काळजी घ्या. खूप पाऊस होतोय आमच्याकडे पण. काल खूप पाऊस झाला, काही ठिकाणी वारं वादळ झालं, पत्रे उडाले, झाडं पडले. आमच्याकडं नाही झालं एवढं, पाऊस भरपूर झाला पण वातावरण शांत होतं. तर घ्या काळजी पावसाची सगळे. आज व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे, एकच एवढं का काल मी व्हिडिओ टाकले ते काल परवा सासू सुनांच्याबद्दल. सुनांना त्रास देता काही काही सासा असं तसं, तर टाकले ते मी ते काही व्हिडिओ. तर त्या व्हिडिओला मला कमेंट आल्या 2-3 ताईंच्या, तर तुम्ही एकदम खरं सांगितलं, सत्य सांगितलं. आम्हाला असाच त्रास आहे, माझ्या मुलीला असाच त्रास आहे. कोणी म्हणतं मी पण एक सासू आहे ताई, पण तुम्ही जे बोलताय ते एकदम सत्य बोलताय, एकदम अनुभवित गोष्ट सांगताय तुम्ही. तर एक ताई तर रडती आहे, एक ताई तर म्हणती माझं वय 60 आहे तरी पण माझा त्रास जाईना. केव्हा माझा त्रास जाणार मावशी? तर त्या ताईला एवढंच माझं सांगणं आहे का ताई, तुझं वय आता 60 झालं आहे आणि तू या टेन्शनचा विचार करू नको. तुला जो त्रास आहे ना त्याचा विचार करू नको. तू जो दिवस चालला तो आनंदाचा घे आणि ती टेन्शन मागं सोडत चालते. टेन्शन समोर घेऊच नको, फक्त आनंद घेत राहतो. ते टेन्शनचा काहीच विचार करू नको. तर एकच सांगते मी का आज तुझं वय 60 आहे ताई, आणि तुला जर तो नवऱ्याचा त्रास आहे, सासू सासऱ्यांचा त्रास आहे, तर ते त्यांना सोडून द्यायचं. हत्ती चालताय कुत्ता भुकताय असं समजायचं, पुढं चालायचं. कारण एवढं तुझं जर वय झालं आहे 60 तरी तुला त्रास देतोय तो नवरा, तर मग काय कामाचं तो नवरा? मग त्याचा विषय सोडून द्यायचा. आपलं जीवन आपण आनंदाने जगायचं, आपल्या लेकरा बाळांना धरून राहायचं. तर तिचं म्हणणं असं आहे का मला तर असं वाटतंय का आज पण सुसाईड करावं. कशासाठी सुसाईड करते तू ताई? तुला लेकरं बाळा असतील, तू लेकरं बाळांमध्ये तुझं मन समाधानी करून घे. नको त्या नवऱ्याचा विचार करू. जाऊ दे, त्याला जसं जगायचं तसं जगल तो. त्याला आत्ता नाही पण त्याला शेवट पश्चाताप होणार. एक दिवस तरी त्याला पश्चाताप होणार का आपण आपल्या बायकोला कशामुळे एवढा त्रास दिला, का दिला, त्रास देऊन आपल्याला काय भेटलं, त्याला एक दिवस तरी कळल. ताई तू नको सुसाईड करायचा हा विचार पण आणू नको मनामध्ये. जी व्यक्ती खानदानी व्यक्ती राहते ना ती कधीच सुसाईडचा विचार नाही करत. ती लेकरांना सांभाळती आणि काम करून आपलं पोट भरती. आणि या नवऱ्यांचा विषय सोडून द्यायचा. त्यांना नाही पटत आहे ना, त्याला म्हणा बघ तुझ्या पद्धतीने तू जग, मी माझ्या पद्धतीने मी जगल. लेकरांना आपलं लहानचे मोठं करायचं, सांभाळायचं, त्याच्यातच आनंद लुटायचा. सुसाईडचा विचार नाही घ्यायचा. एवढं तुझं ताई वय 60 आहे, तू सुसाईडचा विचार घेते, डोक्यामध्ये नाही घ्यायचा. डोक्यात हा विचार सोडून द्यायचा. हा विचार तर हेच नाही जाणार. काहींच्या सवय जाणार नाही, त्या नवऱ्यांच्या जाणार नाही आणि त्यांच्या आयाच्या पण जाणार नाही. का ती पैदाशीच त्या जातीची राहती. ती पैदाशीच अशी देवाजवळ व्यवस्थित प्रार्थना करून करेल नाही राहत. ती पैदाशी ती अशीच करेल राहते. त्याच्यामुळे ती पैदाशी अशीच पैदा होती. तिला काही कोणाची माया दया मर्यादा राहत नाही. नवरा बायको काय समजत नाही, मुलं काय समजत नाही, कोणालाच बहीण आईला आई म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही. ती पैदाशीच अशी राहते. एखादीना तिला नाही कळत नवरा काय, बायको काय, आई काय, बाप काय कळतच नाही. तर त्याचा विचार आपण पण डोक्यातून काढून टाकायचा. आता त्याचं जर ती बाईचं वय जर 60 आहे तर त्याचं वय किती असेल तरी तो अजून बायकोला बायको म्हणत नाही. मग तो माणूस आहे का? तो हैवान आहे. कशाला त्याच्या नादी लागत बसायचं? सुसाट कशा करता करायचं? सुसाट करून तो काय सुधारणार आहे का? नाही सुधारणार. मग आपलं जीवन आपल्या हाताने कशाला आपण संपवायचं? आपण त्याचं आपल्या जीवनाचा आपल्याला देवाने एकदाच जन्माला घातलं आहे, एकदाच जन्माला देणार आणि एकदाच नेणार आहे. तर आपल्याला देव जोपर्यंत ठेवतोय तोपर्यंत आपण आनंदात राहायचं. किती बी दुःख राहिलं ना तरी आपण समोरच्याला आपलं दुःख दाखवायचं नाही, आपण आनंदच दाखवायचं त्याला. म्हणजे देव पण आपली बाजू, आपली कसोटी कमी करत चालतो. नाहीतर आपण निसं दुःखी म्हणत चाललं ना तर ते देव पण म्हणतो याला सवयच लागली आपलं दुःखी करायची, त्याच्यापेक्षा याला चाल द्यायच्या मनाने. तर आपण शेवटी आपण किती दुःख राहिलं ना आपल्या मनामध्ये तर आपण त्याला हसूनच सांगायचं नाही मला दुःख काही नाही असं सांगायचं. पण हा सुसाईडचा विचार घ्यायचाच नाही ताई डोक्यामध्ये, मी सांगते खरं. तर असे आहे बरेचसे. आता ती एक ताई म्हणती
एक ताई म्हणते, अहो ताई मी तर सासू आहे, मी पण सासू आहे, मला पण सून आहे, पण मला तुमचं म्हणणं खूप आवडलं म्हणे. तुम्ही जे व्हिडिओमध्ये टाकता ना म्हणे ते एकदम अनुभविक गोष्टी टाकता म्हणे, मला खूप आवडल्या म्हणे तुमच्यावाले. एक म्हणती, बाई माझ्या मुलीला पण कवर हा सासूरवास राहणार आहे म्हणे, माझ्या मुलीला पण लय सासूरवास आहे. तर आता हे असं आहे म्हणायचं का ते तर समोरची व्यक्ती तर होऊनच जाते नंगट बरं का, तिला काय कोणाची दया माया राहत नाही. कारण तिची जिनं पैदा केलेला राहतं तीच चांगले संस्कार टाकत नाही मुलावर, तीच शिकवत नाही चांगली. तर मग तो मुलगा काय शिकणार आहे हो? तो अचानक कुठून शिकणार आहे? आपण जर लहानपणापासूनच आपल्या बाळाला मामा म्हणायचं शिकवतो, आई म्हणायचं शिकवतो, बाबा म्हणायचं शिकवतो, एक दोन शिकवतो, तर तेव्हापासूनच ते बोलायला सुरुवात करतं ना. आपण जर लहानपणापासूनच त्याला जर वाईट शिकवलं तर तो वाईटच शिकणार, चांगलं शिकवलं तर चांगलंच शिकणार. तर मग ती आईची पैदाशीच जर खराब असली, तर ती आईच जर खराब असली तर तिची पैदाशी तिच्यासारखीच होणार ना. जेव्हा मग आपण असं समजायचं का आपल्या नशिबाची भोग आहे, जेव्हा आपले भोग चांगले होतील तेव्हा आपले चांगले दिवस येतील. आणि आपण असं नाही समजायचं का आपलं लगेच जन्म झाला आणि लगेच आपलं सगळं चांगलं व्हायला पाहिजे, सगळी प्रॉपर्टी यायला पाहिजे, आपल्याला सगळं बिना कमावता यायला पाहिजे. बिना कमावता काही भेटत नाही, स्वतः आपल्याला त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं तेव्हा आपल्याला भेटतं काही गोष्टी. तसंच समजायचं की हे पण आपल्याला एक देवाने कसोटीचे कष्ट दिलेले का आपल्याला आपल्यापासून सगळं सुख विरवून घेतो आहे देव आणि आपल्याला भोगायला लावतो. असं आपण त्याचंवाला हे मांडायचं पुढं का आपल्याला जोपर्यंत आपल्या नशिबामध्ये भोग येतोपर्यंत आपण भोगायचे, जेव्हा आपले भोग संपतील तेव्हा आपल्याला चांगले दिवस येतील, त्याच्यातच आपला आनंद मानायचा. तर खरंच सांगते माझ्या ताईला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीसारख्या असतील तर त्यांना मी खरंच सांगते का हा विचार कधीही मनात आणू नका सुसाईडचा याचा. आणि काय उपयोग होत नाही, आपण आपल्या जीवाने जातो, समोरचा आणखीन मोकळा होऊन जातो, काहीच उपयोग होत नाही, कोणी काही करू शकत नाही, आपण आपल्या जीवाने जातो. तर याच्यातच आपण हे करा, चांगला निर्णय घ्या, चांगलं आपल्या लेकरा बाळांवर चांगले संस्कार टाका. कमीत कमी आपलं तरी चांगलं पुढं नाव निघेल का. त्या बाईला कोणाचा सपोर्ट नव्हता, नवऱ्याचा नव्हता, सासूचा नव्हता, तरी त्या बाईने मुलांना चांगले संस्कार टाकले, तिचे मुलं चांगले निघाले, चांगलं कमवलं त्यांनी. असं आपलं तरी नाव निघालं पाहिजे. नाही आपण कोणाचं नाव काढू शकत, कारण आपल्या नशिबात नाही ना कोणाचं चांगलं नाव काढायचं, ते वरूनच यायला राहतं ते. तर खरंच असं आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाका आणि आपण आपल्या याची काळजी घ्या, आपल्या शरीराची. आपण सुसाईडचा याचा त्याचा विचार अजिबात करू नका कोणी. आणि हे सासू सुनांचं कसं आहे, सुनांना त्रास द्या नाही, हे लालची सासा राहत्या, त्यांना लालूच त्यांची थोडीशी कमी पडली का सुनाला त्रास द्यायला सुरुवात करते त्या. अशा काही सासात इतक्या गोड बोल्या राहत्या ना, सुनासंग फक्त गोड बोलल्या त्या आणि सगळं अपेक्षा सुनाच्या माहेरची करत्या, सगळी अपेक्षा सुनाच्या माहेरची करतं. पार त्या सुनानी सगळं खाणं पिणं कपडा लत्ता सगळं पुरवला पाहिजे सुनाच्या आईबापांनी, फक्त गोड तेवढ्यासाठी बोलतात सुनासंग ते, बाकी दुसरं काहीच नाही. पण म्हणते कशासाठी हे जीवन जगायचं, आपण स्वतः कष्ट करा ना, आपण स्वतःच्या हिमतीवर आपला कपडा लत्ता घ्या, आपल्याला जसे पाहिजे तसं लिहा आणि असं आपण स्वतःच्या हिमतीवर करा. लोकांच्या अपेक्षा कशासाठी करता हो तुम्ही? ते लोकांनी किती बी प्रेमाने केलं नाही, एकदा प्रेमाने करतं, दगडगोडी कोणी प्रेमाने करत नाही. मुलीचे आईवडील कवत नाही, फक्त एकदा प्रेमाने करतात, दरवेळेस प्रेमाने कोणीही करत नाही. उलटे ते म्हणते यांचं कायमचंच चालू राहतं, यांचं कायमचंच आहे, यांना कवर करावा, यांना दिलं घेतलं तरच गोड आहे, नाहीतर गोड नाही. लगेच म्हणजे आपण त्या मुलीला किती जीव लावला ना तरी ते मुलीचे आईबाप आपल्याला असे बोलतात. त्याच्यापेक्षा तुम्ही त्या मुलीच्या आईबापाच्या अपेक्षाच करू नका ना, घेऊच नका ना त्या मुलीच्या आईबापाकडून, काहीच घेऊ नका हो. तुम्ही प्रेमाने जे दिलं ते घ्या फक्त. तुम्ही असं आमक्याच्या पोरीला एवढं दिलं, तमक्याच्या पोरीला तेवढं दिलं, तिनं एवढं आणलं आणि हिनं तेवढं आणलं, मग तुझ्या आईबापाने का नाही दिलं आणि आपल्याला तर काहीच भेटलं नाही. अरे कशाला अपेक्षा करताय? आपल्याला लय भीक मागायची सवय आहे. एक कटोरा घ्या आणि दादरावर जाऊन बसा रेल्वे स्टेशनला, तिथं भरपूर भीक भेटतं. पण हे सोयरेदारांकडे भीक मागू नका, माझं तर हेच तत्व आहे. खरं सांगते मी, काही बायांना इतकं राहतं घरी, इतकी प्रॉपर्टी राहते बरं का, तरी त्यांना ते सोयरेदाराचं लुटायचं पडतं, त्यांना नुसतं सोयरेदाराचं लुटायचं पडतं. अरे समोरचा काय जीव काढून करतो, समोरचं कसं करतो त्याच्या जीवाला माहिती ना. तो एकच वेळेस आनंदाने करतो, दुसऱ्या वेळेस त्याच्याजवळ किती बी राहिलं ना त्याचं मन असं आनंदित नाही राहतो. बळजबरी करतो, बळजबरी मुलीसाठी, फक्त मुलीसाठी बळजबरी त्या मुलीच्या घरच्यांना करतो तो, फक्त त्याच्या मुलीला सुख मिळायसाठी किंवा तिला आनंदात राहायसाठी.
तर खरंच ही अपेक्षा खरंच दुसऱ्याकडून करू नका. आपल्या स्वतःच्या हिमतीवर करा, स्वतःच्या हिमतीवर जागा. यालाच खूप महत्त्व आहे. बघा माझा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.